यानंतर बुलेटिनमध्ये एक नजर टाकूया टॉप 18 न्यूजवर। टॉप 18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात मक्याचे दर कमी झाल्यानं व्यापाऱ्यांमध्ये नाराजी। गेल्या आठवड्याच्या तुलनेत मक्याचे दर 100 रुपयांनी घटले। गेल्या वर्षीच्या तुलनेत तीळ आणि गूळ दोन्ही महागल्यानं संक्रांतीच्या गोडव्यावर संक्रांत तिळाचे दर 185 रुपये किलो तर गुळाचे दर 45 ते 50 रुपयांवर। वीज दरवाढ तुर्तास टळली। डिसल्फरायझेशनची सक्ती 2 वर्ष लांबणीवर गेल्यानं दिलासा। राज्यात आजपासून पुढचे 4 दिवस हलक्या पावसाची शक्यता, किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज। प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवरती कळणार। एसटी तिकिटावरती असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्टँडवरती येण्याची वेळ समजणार। जुनाड बसगाड्यांमुळे उत्पन्नापेक्षा 471 कोटींचा खर्च जादा। 14 वर्षांपूर्वीच्या 2000 बसेस सेवेत असल्याची सद्यस्थिती। अर्थसंकल्पापूर्वीच महाराष्ट्राला मिळाले 10,000 कोटी। राज्याच्या भांडवली खर्चाला गती मिळणार। राज्यातील लाडक्या बहिणींच्या अर्जाची सरसकट पडताळणी नाहीच। कोणाची तक्रार आली तरच त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी होईल। महिला आणि बालविकास विभागाचं स्पष्टीकरण। दिल्लीच्या निवडणुकांमुळे यूपीएससीच्या मुलाखतींची तारीख बदलली। 5 फेब्रुवारी 2025 रोजी होणारी मुलाखत आता 8 फेब्रुवारीला होणार।